रामराम मंडळी, आज आपण आलो आहोत आपल्या पुढील उद्योजकेकडे. आम्हाला यायला थोडा उशीर झाला आहे, तर चला पाहूया ते आपल्याला घरी भेटत आहेत का. अरे रे, या तर आता आपल्याला समोर दिसत आहेत. अरे रे, त्यांची ऑर्डर द्यायची थोडी लगबग चालू आहे, तर आपल्याला थोडा वेळ त्यांची वाट पाहावी लागेल. रामराम मंडळी, मी आपला मराठी मुलगा सचिन. आज आपण आलो आहोत जोगेश्वरीतील बांद्रेकरवाडी येथील गौरीताईंकडे. मगाशी आपण पाहिलंच की त्यांची ऑर्डर घेऊन जाताना केवढी लगबग आणि घाई होती, पण आता त्या काही वेळात निवांत झाल्या आहेत आणि आज आपण त्यांच्याशी मनमोकळेपणे बोलणार आहोत. तर नमस्कार गौरीताई. नमस्ते. तर ताई, तुम्ही सांगाल का तुमच्या व्यवसायाबद्दल? मी माझा उद्योग श्री स्वामी समर्थ महिला गृह उद्योग या नावाने करते, अच्छा, ज्याच्यामध्ये मी जेवणाच्या ऑर्डर्स वगैरे घेते. जेवणाच्या ऑर्डर्स बरोबरच मी लाडू पण बनवते. अच्छा. म्हणजे लाडू फक्त सगळ्या प्रकारचे तुम्ही बनवता का काही विशेष एक असं? मेथीचे, डिंकाचे हे लाडू खास करून माझ्याकडे असतात, अच्छा, जे कंटिन्युएशन बेसमध्ये माझ्याकडे चालूच असतात. ओके. आणि इतर जशी समोरच्याची रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे कस्टमायझेशन करून दिलं जातं. तर ताई, तुम्ही श्री स्वामी समर्थ महिला गृह उद्योग यामध्ये फक्त कॅटरिंगची अशी ऑर्डर घेता का टिफिन सर्व्हिस वगैरे पण काही प्रोव्हाइड करताय? टिफिन सर्व्हिसेस पण मी प्रोव्हाइड करते. अच्छा. आणि म्हणजे तुमचं जे कॅटरिंगची जी ऑर्डर असते त्यात अशी स्पेशालिटी काय आहे? मी टिफिन सर्व्हिसेस आणि जेवणाच्या ऑर्डर्स व्यतिरिक्त पुरणपोळ्या, मोदक ही खास करून माझी स्पेशालिटी आहे. अच्छा, मोदक हा जिव्हाळ्याचा विषय आहे. मग हे मोदकची जी ऑर्डर असते ती तुम्हाला असं म्हणजे सणासुदीला वगैरे तुम्ही अशी घेता का अशी कंटिन्युटी चालू असायची? नाही, ती माझी कंटिन्युएशन मध्ये चालू असतात. पुरणपोळ्या आणि मोदक या दोन्ही माझ्या कंटिन्युएशन बेसमध्ये चालू असतात. अच्छा. आणि त्याच्यामध्ये मोदक हे तर जसे संकष्टी चतुर्थी आहे आपली, तर त्यावेळेला म्हणजे दर लोकांची 15 continue दिवसाने चालू ती ऑर्डर चालू. कंटिन्यू आहेच. ओके. आणि त्याच्या व्यतिरिक्तच मी चपात्या, भाकऱ्या यांच्या सुद्धा ऑर्डर्स घेते. ओके. लास्ट वीक मध्येच मी आता चपात्यांची ऑर्डर कंप्लीट केली होती. एक 700 चपात्यांची मी ऑर्डर कंप्लीट करून दिली होती. त्याच्या व्यतिरिक्त आधी मी पुरणपोळ्यांची ऑर्डर कंप्लीट केली होती. 700 पर्यंतच्या पुरणपोळ्या होत्या. अशा मोठमोठ्या ऑर्डर्स पण असतात माझ्याकडे. तर ताई, तुमची ही मोठी ऑर्डर म्हणजे किती जणांची असते? ओके. मोठी ऑर्डर म्हणजे मी अजूनपर्यंत 250 माणसांपर्यंतची ऑर्डर कंप्लीट केलेली आहे. जेवणाची 250 माणसांची, आणि त्याच्या व्यतिरिक्त पुरणपोळ्या, मोदक किंवा इव्हन आपले भाकरी ह्यांच्या पण मी केलेल्या आहेत. पण ताई, मला एक विचारायचं आहे, एवढी जी मोठी ऑर्डर असते 700 जणांची वगैरे, तर त्या 700 जणांच्या चपात्यांच्या ऑर्डर मध्ये तुम्ही एकट्याच काम करता की तुमच्याबरोबर अजून कोणी तुम्ही हातभारासाठी घेता? नाही, त्यावेळेला जेव्हा माझ्याकडे अशी मोठ्या प्रमाणात ऑर्डर असते त्यावेळेला माझ्या इतर महिला सुद्धा मी मदतीला घेत असते. त्यावेळेला काय होतं, जेणेकरून जसा मला माझा जसा प्रॉफिट होत असतो त्याचप्रमाणे त्यांना पण रोजगार मिळत असतो ना, त्यामुळे मी इतर महिलांना पण त्यावेळेस माझ्या बरोबर घेत असते. अच्छा, म्हणजे तुमच्याच बरोबर तुम्ही इतर महिलांना बरोबर एक सामाजिक कार्य देखील करत आहात. हो. अरे वा. तर ताई, तुम्हाला जी ऑर्डर येते ती ह्या आजूबाजूच्या परिसरात येते का अजून कुठून दुसरी लांबणार येते? नाही, मी ऑल ओव्हर मुंबईमध्ये मोस्ट ऑफ करून घेते ऑर्डर्स. गिरगावपर्यंत माझ्या ऑर्डर्स गेलेल्या आहेत. गिरगाव, मानखूर या बाजूला माझ्या ऑर्डर्स गेलेल्या आहेत. लास्ट टू लास्ट वीक मध्ये जवळ 15-1 दिवसापूर्वीच मी नायगाव, दादरला पण ऑर्डर दिलेली होती. म्हणजे 150 माणसांच्या जेवणाची ऑर्डर होती. अच्छा, म्हणजे तसं बघितलं तर तुमची ही ऑर्डर पूर्ण मुंबईभर जाते. हो. अच्छा. तर ताई, तुम्ही पूर्वीपासून फूड बिझनेस मध्ये होतात का? नाही, मी लग्नापूर्वी जॉब करत होते. अच्छा, जॉब म्हणजे कुठल्या फील्ड मध्ये तुम्ही जॉब करत होते? काय होतं तुमचं field? अकाउंट्स फायनलायझेशन पर्यंत मी जॉब करत होते. अकाउंट्स फायनलायझेशन. हा. म्हणजे तुम्ही डिग्री वगैरे घेऊन जॉब चालू केलात का काही अजून काही क्वालिफिकेशन आहे? नाही, मी कॉमर्स ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं होतं अच्छा. आणि इंटर सीए मी पास केलंय. फक्त मी फायनल एक्झाम सीए ची दिलेली नाहीये. अच्छा, म्हणजे तुम्ही ऑलमोस्ट सीएच आहात म्हटलं तरी हरकत नाही, कारण एवढं जाणं म्हणजे खूपच आहे. आणि त्या अकाउंट्स मध्ये तर खूप नॉलेज पडते सीए साठी पण. मग ताई, तुम्ही या फूड कडे डायरेक्ट एक्झाम कसे घेते? म्हणजे सीए, फायनलायझेशन, अकाउंट्स ह्याकडनं फूड बिझनेस हे एक वेगळंच सेक्टर झालं पूर्ण. तर कसं काय झालं? नाही, यापूर्वी मी जॉब करत होते. लग्नापूर्वी मी जॉब करत होते. 2012 साली माझं लग्न झालं. अच्छा. पण 2013 पर्यंत 1 वर्ष मी जॉब केला. पण नंतर माझ्या सासूबाई कम्प्लिटली बेडरिडन होत्या. ओके. मग त्यामुळे पूर्णपणे मला घरात लक्ष द्यावं लागायचं.
त्यामुळे मी माझा जॉब त्यावेळेला ड्रॉप केला, सोडला होता त्यावेळेला जॉब माझा. अच्छा 2018 मध्ये माझ्या सासूबाई एक्सपायर झाल्या अच्छा आणि मग त्याच्यानंतर आणि नेमकी माझी 2 मुलं लागोपाठ झालेली आहेत, दोन्ही मुलं. मग मुलांकडे लक्ष देऊन मी आता जॉब करू शकत नव्हते 2018च्या नंतर. हो. म्हणून मग मग माझ्याकडे मोकळा वेळ खूप होता. मग त्या वेळात काय करायचं, तर मी पहिल्यांदा ट्युशन्स चालू केल्या होत्या. अच्छा, ट्युशन पण तुम्ही घेता? मग ट्युशन हो. तुम्ही किती स्टँडर्डच्या मुलांपर्यंत घेता? म्हणजे किती स्टँडर्डच्या मुलांना तुम्ही शिकवता? मी सिनियर KG टू 12th पर्यंतची मुलं असतात माझ्याकडे, इंग्लिश मिडियमची. अच्छा, म्हणजे फक्त इंग्लिश मीडियम आहे का अजून कुठले मीडियम देखील आहे? नाही, मी मराठी मीडियम सुद्धा घेते. त्याचबरोबर ICSE CBSE बोर्ड सुद्धा माझ्याकडे असतात. अरे वा, म्हणजे या सगळं तुम्ही करता. तरी माझा अजून एक प्रश्न आहे ताई, की एवढं सगळं करून फूड बिझनेस कडे कसं? 2018 मध्ये मी स्टार्ट केलं ट्युशन्स घेण्यासाठी, पण त्याच्यानंतर मध्यंतरी लॉकडाऊन लागला होता. पण लॉकडाऊन मध्ये ट्युशन्स मला थांबवाव्या लागल्या, स्टॉप अच्छा. केल्या होत्या. मग नंतर काय करायचं, नंतर एकतर इन्कम सोर्स पाहिजे आपल्या हातामध्ये. मग तो कुठून येणार, आणि दुसरी गोष्ट त्यावेळेस लोकांची रिक्वायरमेंट काय होती, त्यांना कसली गरज होती, अच्छा. याचा विचार केल्यावरती पाहिलं तर लोकांना अन्न मिळत नव्हतं. म्हणजे अन्न म्हणजे जसे चपात्या वगैरे आहेत, भाकऱ्या आहेत, तर त्यावेळेला त्यांना त्या प्रोव्हाइड होत नव्हत्या ना. मग हळूहळू मी त्या दिशेने जी सुरुवात केली, वळले तिथून जे आता ते टिल डेथ माझं कंटिन्युएशन मध्ये फूड बिझनेस मध्ये स्टार्ट झालेलं आहे. अच्छा, म्हणजे याची सुरुवात आपण म्हटलं तर 2022 पासूनच खरी सुरुवात झाली. हो. अरे वा. तर ताई, तुम्ही ट्युशन घेता, जेवणाचे ऑर्डर्स घेता, हे एवढं सगळं मॅनेज कसं करता? त्याच्यासाठी केलेली एक तर वेळेची व्यवस्था, टाइम मॅनेजमेंट हे मी करून ठेवलंय. अच्छा. म्हणजे जसं मोठ्या ऑर्डर्स वगैरे आल्या, जेवणाच्या वगैरे ऑर्डर्स आल्या, तर त्यावेळेला मी पटकन माणसांना सोबत घेऊन त्यांच्या बरोबर काम करते. पण त्याचबरोबर साईड बाय साईड माझ्या ट्युशन्स पण असतात. अच्छा. पण ट्युशन्स कडे मी दुर्लक्ष करत नाही, कारण ते मला पर्सनली स्वतःच घ्याव्या लागतात. हो. त्यामुळे दोन्ही गोष्टी माझ्या मॅनेज होऊन जातात. आणि घरातल्यांचा सपोर्ट, जसं माझे मिस्टर आहेत, माझे सासरे आहेत, यांचा सपोर्ट सुद्धा मला त्यामध्ये मिळतो. हो, व्यवसायामध्ये घरातल्यांचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. नाही, तो माझ्या पाठीशी सदैवच असतो नेहमीच. अच्छा. आणि त्यामुळेच मी माझ्या ट्युशन्स पण व्यवस्थित मेंटेन करू शकले, आणि माझ्या जेवणाची क्वालिटी ही मी व्यवस्थित मेंटेन करू शकते. जेवणाची क्वालिटी खूप सुंदर आहे. आता 22 एप्रिललाच मी माझ्या भाचीच्या बर्थडेला गेलो होतो ऋतुवाकडे. तर तिथे तुमच्या ऍक्च्युली मी चिकनची टेस्ट केली होती. लिटरली सांगू, मी 3 वाट्या फक्त चिकनच खाल्लं, बाकी काही नाही खाल्लं. म्हणजे एवढी सुंदर तुम्ही बनवलं होतं. आणि मित्रांनो, आता मगाशी थोड्या वेळ पण जे बघितलेली लगबग चालली होती दुसरी ऑर्डर बाजूला, त्यातनं देखील माझ्यासाठी ताईने काहीतरी ठेवलं आहे, ते म्हणजे चिकन बिर्याणी ठेवली आहे. आणि या चिकन बिर्याणीची टेस्ट देखील तुम्हाला मी लाईव्ह सांगतो. आता पहा तुम्ही 2 मिनिटात फक्त. सुंदर सुंदर, खूप सुंदर आहे. म्हणजे तुम्हाला हे अनुभवायचे असेल ना, तर तुम्ही आज यायला पाहिजे होतं माझ्या बरोबर. चिकन बिर्याणीची टेस्ट ना ताई खूप सुंदर होती. म्हणजे मी ह्या टेस्टसाठी दिवाण झालो आज. एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये जे काही टेस्ट मिळेल ना, ती आज मी अनुभवली. आणि त्यासाठी जर तुम्हाला किंवा ही टेस्ट जर तुम्हाला अनुभवायची असेल ना, तर मी ताईंचा नंबर इथे शेअर केला आहे. त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ताईंना. आणि ताई फक्त व्हेज नाही बनवत, व्हेज नॉनव्हेज सर्व प्रकारच्या भाकऱ्या, पुरणपोळी, आणि आपल्याला सर्वात जिव्हाळ्याचा असा विषय म्हणजे मोदक, हे देखील घरोघरी पोहोचवतात. तर त्या ऑर्डरसाठी तुम्हाला ताईंना कॉन्टॅक्ट करण्याची गरज आहे, आणि त्यासाठी मी त्यांचा नंबर इथे खाली शेअर केलेला आहे. तर ताई, तुमच्या हाताची चव मुंबईत तर पोचली आहेच, पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू देत, त्यासाठी माझ्या सदिच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद.